नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचे आपल्या या आध्यात्मिक, पौराणिक आणि भक्तिमय चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत सृष्टीतील सर्वात अद्भुत, गूढ आणि दिव्य असा प्रसंग, देव आणि दैत्यांनी एकत्र येऊन केलेले महासागराचे मंथन, ज्यातून प्रगट झाले 14 दिव्य रत्न आणि ज्याचा संबंध आहे भगवान शिवांच्या नीलकंठ रूपाशी, म्हणजेच समुद्र मंथनाची संपूर्ण सविस्तर आणि रोमांचकारी कथा। पण कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्हाला अशीच पौराणिक कथा, व्रतकथा, देवदेवतांचा महिमा, उपासना पद्धती आणि धार्मिक माहिती ऐकायला आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। भक्तांनो, फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची ती गूढ, पवित्र आणि दिव्य रात्र म्हणजेच महाशिवरात्री, ज्या रात्री स्वयं महादेव शिवतत्व रूपाने संपूर्ण सृष्टीत जागृत असतात, ज्या रात्री उपवास, जागरण, जप, ध्यान, अभिषेक यांचे अनंत पुण्य मिळते। पण शास्त्र असेही सांगते की जिथे निष्कपट भाव असतो तिथे विधी नसला तरीही पूजा पूर्ण होते। अशीच एक विलक्षण, हृदय पिळवटून टाकणारी पण मोक्ष देणारी कथा घडली। एक होते दाट अरण्य। त्या अरण्यात एक शिकारी राहत होता, क्रूर, कठोर, हिंस्र। त्याचे जीवन फक्त प्राण्यांची हत्या करणे आणि आपला उदरनिर्वाह करणे। त्याच्या हातून असंख्य निरपराध प्राण्यांचा वध झाला होता। त्याला देव माहीत नव्हता, धर्म माहीत नव्हते, शिवनाम तर कधी उच्चारलेही नव्हते। त्याच्या घरी पत्नी आणि लहान मुले होती। दारिद्र्य इतके की कधी अन्न मिळत असे तर कधी उपवास घडत असे, म्हणून तो रोज जंगलात जाऊन शिकार करत असे। एक दिवस तोच फाल्गुन कृष्ण चतुर्दशीचा दिवस होता, म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस होता। पण त्याला माहीत नव्हते, तो सकाळपासून जंगलात भटकत होता, पण त्या दिवशी एकही शिकार त्याला दिसली नाही। सूर्य पश्चिमेला झुकला, भूक वाढली, राग वाढला। आज रिकाम्या हाताने कसा जाऊ, तो मनात कुरकुरत होता। रात्र झाली, जंगलात भीतीदायक शांतता, दूरवर लांडग्यांचे आवाज, सापांची सळसळ। स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तो एका उंच झाडावर चढला। ते झाड होते बेलाचे, घनदाट पाने, मजबूत फांद्या। तो त्यावर जाऊन बसला। उपाशी, तहानलेला, झोप येऊ नये म्हणून तो पाने तोडून खाली टाकू लागला। पण त्याला माहीत नव्हते, त्या झाडाखाली एक प्राचीन स्वयंभू शिवलिंग होते। तो जेव्हा जेव्हा बेलपत्र तोडून खाली टाकत होता ते थेट शिवलिंगावर जाऊन पडत होते। त्याच्या नकळत शिवपूजा सुरू झाली। उपवास घडला, कारण दिवसभर काही खाल्ले नव्हते। जागरण पण झाले, कारण भीतीने झोप लागत नव्हती। बेल अर्पण झाले, कारण पाने खाली शिवलिंगावर पडत होती। महाशिवरात्रीची संपूर्ण पूजा त्याच्या हातून अनाहूतपणे घडली। रात्र गडद झाली, मध्यरात्र जवळ आली। तेवढ्यात एक सुंदर हरिणी पाण्यासाठी आली। शिकाऱ्याने धनुष्य उचलले आणि बाण चढवला। हरिणी घाबरली, पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा ममता जास्त होती। ती म्हणाली, हे मनुष्य, माझी लहान पिल्ले माझी वाट पाहत आहेत। मला शेवटचे त्यांना भेटू दे। मी वचन देते की मी त्यांना भेटून परत येईन। शिकारी थबकला। आयुष्यात प्रथमच त्याने शिकार विनवणी करताना पाहिली। त्याचे मन हलले। त्याने तिला जाऊ दिले। वर बसलेला तो पुन्हा पाने तोडू लागला। पुन्हा बेलपत्र शिवलिंगावर पडू लागले। थोड्या वेळाने दुसरी हरिणी तेथे आली। तिनेही तीच विनंती केली की माझ्या कुटुंबाला भेटू दे। आता शिकाऱ्याचे हृदय आणखी मऊ झाले। त्याने तिलाही सोडून दिले। रात्र पुढे सरकत होती, जागरण सुरूच होते। आता एक बलवान हरिणी आला। त्यानेही नम्रपणे सांगितले, त्या दोघी माझ्या पत्नी होत्या, माझी पिल्ले, मी त्यांना भेटून परत येतो। आम्ही सर्व येऊ। प्राण्यांतील प्रामाणिकपणा, कुटुंबप्रेम, सत्य पाहून शिकारीच्या अंतर्मनात काहीतरी तुटले, काहीतरी वितळले। पहाट जवळ आली। तो विचार करू लागला, ते परत येतील का? आणि अचानक झाडाखाली हालचाल झाली। तीनही हरिणे त्यांच्या पिल्लांसह त्याच्या समोर येऊन उभी राहिली, स्वतःचा बळी द्यायला।
हे दृश्य पाहून शिकारीच्या डोळ्यात अश्रू आले. धनुष्य हातातून खाली पडले. तो म्हणाला, तुमच्यातील प्रेम, सत्य, त्याग माझ्यापेक्षा खूप महान आहे. मी तुम्हाला मारणार नाही. आजपासून मी हिंसा सोडतो. त्या क्षणी आकाशात दिव्य प्रकाश पसरला. डमरूचा नाद झाला. घंटानाद घुमला. समोर प्रगट झाले ते भगवान महादेव. जटाधारी, नीलकंठ, त्रिनेत्री, करुणामय. शिकारी थरथर कापत खाली उतरला आणि त्यांच्या चरणी पडला. शिव म्हणाले, हे शिकारी, तू उपाशी राहिलास, उपवास झाला. तू रात्रभर जागलास, जागरण झाले. तू बेद अर्पण केलंस, अभिषेक झाला. तू दया दाखवलीस, हृदय शुद्धी झाली. तू सत्य पाळलंस, धर्म पूर्ण झाला. आज महाशिवरात्री, तुझी पूजा पूर्ण झाली. शिवकृपेने त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट झाली. त्याला मोक्ष प्राप्त झाला. हरिणी व त्याचे कुटुंब त्यांनाही मुक्ती मिळाली. जंगल पवित्र झाले. वातावरण शिवमय झाले. भक्तांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते तर भाव असेल तर पूजा पूर्ण होते. दया हीच शिवपूजा, सत्य हीच साधना आणि शिवकृपा कोणावरही होऊ शकते. जो ही कथा महाशिवरात्रीला श्रद्धेने ऐकतो, सांगतो किंवा वाचतो, त्याच्या जीवनातील पाप, दुःख, अडथळे हे नष्ट होतात. यानंतर जो तेजस्तंभ शांत झाला आणि स्थिर, दिव्य व लिंग रूप धारण केले, तेच झाले शिवलिंग. निराकार शिव साकार झाले. अनंत ब्रह्म चिन्ह स्वरूपात प्रगट झाले. शिवलिंग म्हणजे ना आरंभ ना अंत, ना रूप ना आकार. ते आहे सृष्टीचे बीज, ऊर्जेचा स्रोत, ब्रह्मांडाचा अक्ष. ज्या दिवशी शिव ज्योतिर्लिंग रूपात प्रगट झाले, तीच रात्र महाशिवरात्र म्हणून पवित्र ठरली. त्या रात्री जागरण, अभिषेक, रुद्रजप, लिंगपूजन विशेष फलदायी मानले जाते. पुढे त्या दिव्य ज्योतीचे 12 भाग झाले आणि पृथ्वीवर प्रगट झाली ते 12 ज्योतिर्लिंग, जिथे आजही शिवतत्व स्पंदित आहे. ही कथा आपल्याला काय शिकवते तर अहंकाराचा अंत नाही. सत्यच शिव आहे. जो नम्र तो विष्णूसारखा पूज्य, जो अहंकारी तो पतित. म्हणूनच म्हणतात, शिव म्हणजे अनंत, शिव म्हणजे सत्य आणि शिव म्हणजे आत्मज्ञान. आज आपण समुद्रमंथन याबद्दल माहिती बघूया. समुद्रमंथनाशी याचा काय संबंध आहे तेही आपण आता पुढे बघूया. सृष्टीच्या आरंभापासून देव आणि दानव यांच्यात संघर्ष सुरू होता. सत्ता, अमरत्व आणि स्वर्गसिंहासनासाठी एक वेळ अशी आली जेव्हा देव स्वतःच शक्तिहीन झाले आणि त्या घटनेतून जन्माला आली समुद्रमंथनाची अद्भुत ब्रह्मांड हादरवणारी कथा. सत्ययुगातील काळ. एकदा महर्षी दुर्वास स्वर्गलोकात आले. त्यांच्या हातात होती दिव्य सुगंधित पारिजात माळ. त्यांनी ती देवराज इंद्राला प्रसाद म्हणून अर्पण केली. पण इंद्र त्यावेळी ऐश्वर्य आणि अहंकारात बुडाले होते. त्यांनी ती माळ आदराने धारण न करता ऐरावत हत्तीच्या सोंडेवर टाकली. ऐरावताने ती खाली फेकून दिली. ही घटना पाहताच दुर्वास ऋषींचा क्रोध भडकला. ते म्हणाले, इंद्रा, तू प्रसादाचा अपमान केलास, अहंकाराने अंध झालास, म्हणून तू आणि सर्व देव शक्तिहीन व्हाल. ऋषींचा शाप हा अचूक ठरला. काळ पुढे सरकला. देवांची शक्ती कमी होत गेली. ते दुर्बल झाले. दानवांनीही संधी साधली. स्वर्गावर आक्रमण झाले. देव पराभूत झाले. इंद्रासन हिरावले गेले. हताश देव सर्वजण भगवान विष्णूंकडे गेले. प्रभू, आम्हाला वाचवा. विष्णूंनी ध्यान लावले आणि उपाय सांगितला. क्षीरसागर मंथन करा, त्यातून अमृत निघेल. ते प्राशन केल्यावर तुम्ही अमर व्हाल. पण त्यांनी एक अट ठेवली. दानवांना सोबत घ्या, कारण कार्य महान आहे. देव दानव एकत्र आले. मंथनासाठी मंदार पर्वत निवडला गेला.
वासुकी नाग हा दोरी बनला. दानव म्हणाले, आम्ही फण्याकडे धरू. देव शेपटीकडे उभे राहिले. मंथन सुरू झाले, पण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कुर्म अवतार घेतला. विशाल कासव बनवून त्यांनी पर्वत आपल्या पाठीवर स्थिर धरला. आता मंथन वेगाने सुरू झाले. समुद्र उसळू लागला. लाटा आकाशाला भिडू लागल्या. मंथनातून रत्न बाहेर येऊ लागली. पण अचानक भयंकर धूर, ज्वालामुखीसारखी उष्णता आणि प्रगट झाले ते हलाहल विष. ते इतके भयंकर होते की पृथ्वी जळू लागली. आकाश काळवंडले. देव बेशुद्ध पडले. दानव भयभीत झाले. संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी राहिली. देव ब्रह्मांकडे गेले, पण त्यांच्याकडे काही उपाय नव्हता. मग सर्व देव विष्णूंकडे गेले, पण त्यांच्याकडेही काहीही उपाय नव्हता. शेवटी सर्व देव कैलासावर महादेवांकडे गेले. महादेव समाधीत होते. देवांनी स्तुती केली, हे महादेवा, सृष्टी वाचवा. शिवांनी डोळे उघडले. सृष्टीची अवस्था पाहिली. त्यांनी विष हातात घेतले. पार्वती माता घाबरल्या. प्रभू, हे विष प्राणघातक आहे. पण शिव म्हणाले, लोककल्याणासाठी मी हे प्राशन करीन. महादेवांनी हलाहल प्राशन केले. सृष्टी थररली. तेव्हा पार्वती मातांनी तात्काळ त्यांचा कंठ पकडला. विष खाली उतरू दिले नाही. विष कंठातच स्थिर झाले. शिवांचा कंठ निळा झाला. त्यामुळे त्यांना नीलकंठ महादेव असे नाव पडले. विषाची जळजळ शांत करण्यासाठी देवांनी अभिषेक केला. गंगाजल, दूध, दही, मध, तूप. तेव्हापासून अभिषेक परंपरा ही सुरू झाली. मंथन पुन्हा सुरू झाले. आता एका मागोमाग 14 रत्न बाहेर आली. लक्ष्मी माता, कौस्तुभमणी, ऐरावत, उच्चश्रवा, घोडा कामधेनू, कल्पवृक्ष, अप्सरा, वारुणी, पारिजात, शंख, चंद्र, धन्वंतरी, अमृत कलश. लक्ष्मीने विष्णूंना वरण केले. चंद्रशिवांनी धारण केला. शेवटी धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले. दानवांनी कलश हिसकावला. तेव्हा विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला. मोहिनीच्या रूपाने दानव मोहित झाले. तिने अमृत देवांना दिले. एक दानव म्हणजे राहू देवांमध्ये बसला. सूर्यचंद्रांनी ओळखले. विष्णूंनी सुदर्शनाने त्याचे मस्तक छाटले. तो झाला राहू केतू. देवांनी अमृत प्राशन केले आणि त्यांना त्यांची शक्ती परत मिळाली. स्वर्ग परत मिळाला. सृष्टी संतुलित झाली. ही कथा आपल्याला काय सांगते तर मनमंथन केल्याशिवाय अमृत मिळत नाही. प्रथम विष बाहेर येते. ते पचवायला शिवत्व लागते. मगच आत्मज्ञान मिळते. म्हणूनच स्वतः विष पिऊन जगाला अमृत देणारा देव म्हणजे महादेव. भक्तांनो, समुद्रमंथनाची ही दिव्य, अद्भुत आणि अत्यंत गूढ कथा आपण इतक्या वेळ मन लावून ऐकली, यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. ही कथा फक्त देवदैत्यांच्या संघर्षाची नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची आहे. आपल्या मनातही सतत समुद्रमंथन सुरू असतं. कधी चांगल्या विचारांचं, तर कधी वाईट प्रवृत्तीचं, कधी श्रद्धेचं, तर कधी अहंकाराचं. आणि जेव्हा आपण संयम, साधना, नामस्मरण आणि देवभक्तीचा आधार घेतो, तेव्हा आपल्या जीवनातूनही विष निघतं, दुःख निघतं आणि शेवटी अमृत स्वरूपात सुख, शांती आणि समाधान प्राप्त होतं. म्हणूनच ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. आता तुम्हाला एक छोटी विनंती आहे. जर तुम्हाला अशीच पौराणिक कथा, व्रतकथा, देवदेवतांचा महिमा, उपासना, उपाय आणि धर्मज्ञान नियमित ऐकायला आवडत असेल, तर व्हिडिओला लाईक करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला प्रेरणा देतो. चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी अमृता समान आहे. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.